आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि सुरुवातीला बातमी एसटीच्या संपाची, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची। विलीनीकरणाच्या मागणीवर एसटीचे कर्मचारी अद्यापही ठाम असून आझाद मैदानावर या आंदोलनकर्त्यांच्या संख्येत आता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ होते। मोठ्या प्रमाणात राज्यभरातून एसटीचे कर्मचारी मुंबईत दाखल होत आहेत आणि आझाद मैदानावर हे सगळेजण एकत्र येत आहेत। अनेक जण सहकुटुंब या आंदोलनात सहभागी झालेत आणि या कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानावरचं आंदोलन अद्यापही सुरूच आहे। राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं ठिकठिकाणी आगारात आंदोलन सुरू आहे, तर राज्यभरातले शेकडो कर्मचारी हे आझाद मैदानावर एकत्र जमले। राज्य सरकारनं विलीनीकरणाची मागणी वगळता एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या मान्य केलेत, पण विलीनीकरणाच्या मागणीबद्दल परिवहन मंत्री अनिल परब यांनी मात्र 3 सदस्यीय समितीकडेच बोट दाखवलंय। काल एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वतीनं महिला कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी अनिल परब यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानातून त्यांच्या घराकडे कूच केली, पण या सगळ्यांना इथेच थांबवण्यात आलं। भाऊबीजेच्या निमित्तानं आपण अनिल परब यांना भेटणार असल्याचं या महिलांचं म्हणणं होतं, पण त्यांना इथून बाहेर जाऊ देण्यात आलं नाही। आणि थेट जाऊयात आझाद मैदानात। सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुस्मिता, आजही परिवहन मंत्री या भूमिकेवर ठाम आहेत की आता 3 सदस्यांची समिती नेमली आणि ती समिती जो निर्णय देईल किंवा कोर्ट जो निर्णय देईल त्यानुसारच विलीनीकरणाचा निर्णय होईल, म्हणजे विलीनीकरणाबद्दल परिवहन मंत्री काहीही बोलायला तयार नाही। खरं तर आपण बघितलं यापूर्वी सुद्धा ज्या पद्धतीनं आंदोलनाची सुरुवात झाली दिवाळीच्या काळामध्ये, त्या दिवाळीपासून आतापर्यंत आपण बघितलं तर आझाद मैदानामध्ये एक एक करत कार्यकर्ते जे आहेत किंवा आपण जर बघायला गेलं तर एसटी महामंडळाचे जे कर्मचारी आहेत ते मोठ्या संख्येनं यायला सुरुवात झाली होती। आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात हे सगळे कर्मचारी इथं पोहोचलेले आहेत। माझ्या अवतीभोवती जर तुम्ही बघाल तर आजूबाजूला सगळे हे कर्मचारी आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। साधारणपणे आज संपूर्ण दिवसामध्ये आपण जो बघितलं तर मुख्यत्वे अनेक कर्मचारी हे वेगवेगळ्या आगारातून येत आहेत। साधारणपणे 250 आगारांमध्ये हे कर्मचारी आलेले आहेत। सरकारसोबत चर्चा सुरू आहे। सरकार म्हणते की समितीच्या एकूणच शिफारशीनंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्या न्यायालयामध्ये सुद्धा सुनावणी होणार आहे। न्यायालयामध्ये जी कमिटी बसवलेली आहे ती सरकारच्या मार्फत बसवलेली आहे आणि कशावरून आपण सांगू की सरकार जे म्हणेल तेच ते कमिटी सांगेल आणि कमिटीवर कोणाचाही विश्वास नसल्यामुळे कमिटी ही नॉमिनल सरकारने स्थापन केलेली आहे। कारण की आजपर्यंत जो तुटपुंजा पगार आम्हाला मिळत होता त्या तुटपुंजा पगारामध्ये कोणत्याही प्रकारची आमच्या कुटुंबाची जे गरजा आहे, दैनंदिन गरजा या पूर्ण होत नव्हत्या आणि कशावरून जर समजा त्यांनी पगार वाढ म्हणतोय म्हटलं तर कमी पगार असून सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारे वेळेवर पगार मिळत नव्हता आणि पगार वाढ जर देत असेल तर हे कुठून देईल। त्याच्यामुळे आम्हाला शासनात विलीनीकरण हे महत्त्वाचं आहे। जर शासनात विलीनीकरण झालं तेव्हाच आम्हाला आमच्या कुटुंबाला समाधानी मिळेल आणि सगळे कर्मचारी खुश होईल। खरं तर अनिल परब यांच्या सुद्धा चर्चा सुरू आहे। सरकार वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करते। अगदी काही दिवसांपूर्वी खाजगीकरणाचा मुद्दा समोर आला होता, कारवाई सुद्धा करण्यात येत होती, राजकीय भेटीगाठी होत आहेत। एवढं सगळं जरी होत असलं, आज एवढ्या प्रचंड संख्येनं तुम्ही इथे येत असलात तरी सुद्धा ज्या समितीकडनं काही माफक अपेक्षा तुमच्या आहेत का? विलीनीकरणाचा मुद्दा हा तात्विकदृष्ट्या थोडा वेळ लागेल असंही म्हटलं जातंय। कसं आहे, अनिल परब साहेबाचं कसं आहे, 10 दिवस झालं ते स्टेटमेंट चालू आहे। रोज 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 काय बदलत नाहीत, काय नाहीत। चर्चा करू, कर्मचारी कामावर आलेत, कोणताही कर्मचारी कामावर गेले नाहीत। चालक, वाहक, यांत्रिक हे पूर्ण संपात आहेत आणि जे कामावर आहेत ते फक्त TI, ATI, ATS, डेपो मॅनेजर, DC हेच लोक कामावर आहेत आणि त्यांची संख्या दाखवत आहेत त्यांनी। कसं आहे, गुजरात, आंध्रामध्ये, कर्नाटकमध्ये ज्या कर्मचाऱ्याला पगार पडतो त्यांचं राज्य शासनात विलीनीकरण झालेलं आहे। त्यांचा ज्या मुद्द्यावर केला आहे ते करून द्यावं। सर्व कर्मचारी कामावर जातात, संप मागे घेतात। लेखी द्यावं तसं आश्वासन अनिल परब साहेबांना।
मिलिंदजी, आपण बघतोय की ज्या पद्धतीच्या मागणीला जोर धरून विलिनीकरणाचा मुद्दा हा कायमच समोर होता आणि त्याच मागणीवरती अजूनही सगळे ठाम आहेत. बरोबर, आज म्हणजे खरं तर आंदोलकही त्याच अनेक मागणीवर बैठका ठाम होतात, आहेत, सतत सरकार सुद्धा त्याच मुद्द्यावर ठाम आहे. सुस्मिता, आता उद्याला न्यायालयात सुनावणी आहे. काय वाटतंय कर्मचाऱ्यांना, काय अपेक्षा आहे? न्यायालयानं जर का अशा प्रकारचा निर्णय दिला की किंवा आणखीन काही दिवस लागतील असं जर का न्यायालय म्हणालं, एक पुढची तारीख दिली, तर संप आणखीन ताणला जाणार का? काय वाटतं या सगळ्यांना? नक्कीच. यापूर्वी सुद्धा जेव्हा पहिला निकाल आला त्यानंतर पुन्हा तुम्ही थांबले होतात. आता 22 तारखेला म्हणजे उद्या निकाल येऊ घातलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काय सांगाल? जर कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने आला किंवा सरकारच्या बाजूने आला, कोणाच्याही बाजूने आला, तर काय परिस्थिती असू शकेल एकूणच? आम्ही फक्त एकच मागणी आहे की विलिनीकरण. आम्ही पूर्ण सर्व कामगार सगळे कामगार एकच मागणी करतो की विलिनीकरण झालं पाहिजे. कोणत्याही बाजूने निकाल लागू द्या, फक्त आमचं एकच मागणी आहे. कोणत्याही प्रकारची दुसरी कोणतीही मागणी. दुसरा एकही मुद्दा आहे की जर कोर्टाने आणखीन पुढची तारीख दिली, योग्य निर्णय वेळेत लागला नाही, तर पुढची भूमिका काय तरी असेल? आमचा जो संप राहील तो सतत चालू राहील. जोपर्यंत आमचे राज्य शासनात विलीन होणार नाही तोपर्यंत आमचा संप हा सतत चालू राहणार आहे. जोपर्यंत शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही ही मरेपर्यंत ग्राउंड सोडणार नाहीत. आम्ही बीड विभागातून आलेलो आहेत, साताऱ्याहून आलेलो आहेत. मी एक माजी सैनिक आहे. 5-5 लाख रुपये दंडाचे मला आरोपपत्र दिलेले आहेत. महाव्यवस्थापक साहेबाला लेखी तक्रारी दिलेल्या आहेत, पण त्यावर काही कारवाई होत नाही. खाल्ले अधिकारी ती दडपून टाकतात. भ्रष्टाचार केलेला अधिकारी 2 वर्ष निलंबित होता. एसीबी नेत्यांना 2 वर्ष निलंबित केलेलं आहे कारवाई करून, तरी सुद्धा ते ड्युटी करतात आणि आमच्या कर्मचारी कसलाही दोष नसताना निलंबित होऊन घरी बसतात. हा कुठला न्याय आहे? हे प्रशासनाच्या कानावर तुमच्या मार्फत तरी पोहोचती करावं, कारण आमचे जीव जात आहेत. 40 माणसं मेले, उद्या आम्हीही मरू शकतो. तर ही आवाज शासनापर्यंत तुम्ही पोहोचवा, एवढीच मीडियाला माझी नम्र विनंती आहे. आणि अनाधिकृत आम्हाला कितीही लाखो रुपये दंडाचे पत्र देतात, तर ते पत्र कॅन्सल करावे. शासनाने आमच्यावर लादलेल्या केसेस वापस घ्याव्या, एवढीच विनंती करतो. ह्या सर्व कर्मचाऱ्यांना विचारा दंडाचे पत्र किती कर्मचाऱ्याला अन्यायकारक मिळालेले आहेत ते. तर आपण बघितलं की आमच्या महिन्याला पगार कमी आणि दंडच जास्त येतो. तर या सगळ्याच समस्यांच्या शर्यतीमध्ये आणि समस्यांच्या अडथळे जे आहेत या अनेकांच्या समोर आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी विलिनीकरणाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा नव्यानं जोर मिळाला. उद्या न्यायालयामध्ये काय निकाल होतो हे बघणं महत्त्वाचं आहे. आणखीन कुठपर्यंत हा संघर्ष चालू राहणार, आणखीन काही दिवस आझाद मैदानात थांबणार का, हेही बघणं या सुस्मिता, आज किंवा उद्या कोर्टात जी काही सुनावणी आहे त्या व्यतिरिक्त काही कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ किंवा काही प्रतिनिधी आणि सरकार यांच्यात काही भेट बोलण्याची शक्यता आहे? कारण आता फक्त मुख्यमंत्र्यांची त्या अर्थाने किंवा उपमुख्यमंत्र्यांची या 2च भेटी राहिल्यात. बाकी परिवहन मंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली, विरोधी पक्ष नेत्यांबरोबर चर्चा झाली, भाजपचे जवळपास सगळे प्रमुख नेते आझाद मैदानात येऊन पाठिंबा देऊन झाले, मनसेच्या नेत्यांनी येऊन पाठिंबा दिला. या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. आता नेमकं उद्याला कोर्टाच्या व्यतिरिक्त बाहेर काही होऊ शकतं का? काय माहिती आहे सूत्रांची? खरं तर मिलिंदजी, या संपूर्ण संपाच्या काळामध्ये सुरुवातीला ज्या संघटना होत्या त्या संघटनांनी एकत्रितपणे बसच्या सर्व चालक कर्मचारी यांना एकत्रित घेऊन संपाविषयीची जी भूमिका होती ती स्पष्ट केली होती. त्यानंतर राजकीय पक्षांचं पाठबळ मिळत गेलं, त्यानं पुन्हा एकदा नव्यानं नेतृत्व या संपूर्ण संपाला मिळालं. त्यानंतर शिष्टमंडळाचे काही सदस्य, काही कर्मचारी हे मनसेच्या राज ठाकरे यांना भेटायला गेले. त्यानंतर मनसेनं सुद्धा याला समर्थन दर्शवलं. शरद पवार यांच्यासोबत अनिल परब असतील यांची चर्चा झाली, राज ठाकरे यांची चर्चा झाली.
परंतु सध्या आपण जर बघाल तर ज्या समितीचं गठन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सचिवांचा सुद्धा सहभाग आहे। याचाच अर्थ असा की कुठेतरी मुख्यमंत्र्यांसमोर सुद्धा हा प्रस्ताव मांडण्यात येईल, कारण संपूर्ण राज्यातली जनता एका अर्थी या सगळ्या संपामुळे त्यांच्यावरती सुद्धा परिणाम झालेला आहे। त्यामुळे ज्या समितीच्या बैठका आहेत त्यामध्ये शिष्टमंडळातील काही सदस्य, काही नेते मंडळी सुद्धा सहभागी होऊ शकतात आणि त्यांच्यामध्ये जर सकारात्मक चर्चा झाली आणि या चर्चेनंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंडळींचं, या नेते मंडळींचं म्हणणं जर कर्मचाऱ्यांना मान्य झालं तरच कुठेतरी न्यायालयाबाहेरच्या चर्चांना यश मिळू शकेल असं म्हणावं लागेल। कारण आता या संपूर्ण आंदोलनाची जर आपण परिस्थिती बघितली तर कर्मचारीच आक्रमक झालेले आपण पाहूयात काय होतं ते तुर्तास। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि थेट जाऊयात अमरावतीला। राज्यातल्या विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांचं अमरावतीला आगमन झालंय। आपण ही लाईव्ह आणि थेट दृश्य पाहतो आहोत अमरावतीतून। अमरावतीमध्ये मागचा 8 दिवस मोठे तणावाचे होते आणि या दरम्यान मोठा संघर्ष झाला होता। इथेही रझा अकादमी आणि अन्य काही जणांनी बंदचं आयोजन केलं होतं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात वादविवाद झाले। इथे दंगली सदृश परिस्थिती निर्माण झाली। यानंतर पहिल्याच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा एकदा हिंदुत्ववादी संघटनांनी, प्रामुख्याने भाजपनं बंदचं आयोजन केलं होतं आणि या बंदला हिंसक वळण लागलं। सकाळी काही जणांनी उत्स्फूर्त मोर्चा काढला आणि या दरम्यान काही जणांनी दगडफेक केली अज्ञातांनी, काही ठिकाणी जाळपोळीचा प्रकार झाला आणि आता आपण पाहतो आहोत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण या दौऱ्याबद्दल आणखीन जाणून घेणार आहोत। कारण आता अमरावतीमधली संचारबंदी सुद्धा मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे। कालपासून संध्याकाळी 6 पर्यंत बाजारपेठा खुल्या राहणार आहेत। संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुढच्या काही क्षणात जोडले जात आहेत आणि त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेणार आहोत। संजय, देवेंद्र फडणवीस अमरावतीत येऊन पोहोचलेत, प्रत्यक्ष बाजारपेठेत फिरून पाहणी करणार आहेत का ते? हो मिलिंदजी, निश्चितच आत्ताच अगदी 2 मिनिटांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे आहे ते अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत आणि अमरावतीमध्ये जे 12 आणि 13 तारखेला जी दंगल झाली त्या दंगलीनंतर अमरावती शहरात तब्बल 8 दिवसापासून कर्फ्यू लागलेला आहे, संचारबंदी लागलेली आहे, इंटरनेट सेवासुद्धा बंद होते। मात्र 2 दिवसापासून इंटरनेट सेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि आता कर्फ्यूमध्ये सध्या शिथिलता देण्यात आलेली आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यूमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे आणि या दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आणि दंगलीत जे काही लोक ज्यांना इजा झालेली आहे, जे रुग्णालयात भरती आहे, त्यांची भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे अमरावतीमध्ये दाखल झालेले आहे आणि आता अमरावतीच्या रेस्ट हाऊसवर सध्या देवेंद्र फडणवीस आलेले आहे। या ठिकाणी सुरुवातीला त्यांची अमरावती शहरातील ज्या व्यापाऱ्यांची 12 तारखेला रझा अकादमीच्या मोर्चाच्या नंतर दुकानं फोडण्यात आली त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस हे बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर अमरावती शहरातील जो दंगलग्रस्त भाग होता मसानगंज, त्यानंतर हनुमाननगर आणि त्यानंतर जे रेडियंट हॉस्पिटलमध्ये जो जखमी ॲडमिट आहे त्या ठिकाणी जाऊन जखमींची विचारपूस देवेंद्र फडणवीस करणार आहेत। मिलिंदजी, देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात कोण कोण आणखीन त्यांच्यासोबत सहभागी होणार आहेत? कोण कोण आता इथे उपस्थित आहेत? सध्या अमरावतीला तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजपचे जे नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्यासोबत नागपूरहून आलेले आहेत। अमरावतीच्या सध्या या विश्राम भवनावर अमरावती जिल्ह्याच्या खासदार जे आहेत त्या खासदार नवनीत राणा या ठिकाणी आलेले आहेत। माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे, त्याशिवाय आणखी सगळे भाजपचे नेते जे आहेत ते या ठिकाणी विश्राम भवनावर दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात या व्यापाऱ्यांसोबत जवळपास अर्धा तास चर्चा होणार आहे आणि चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस हे अमरावती शहरातील जो दंगलग्रस्त भाग होता, नुकसानग्रस्त भाग आहे, त्या भागात जाऊन त्या भागातील नागरिकांशी चर्चा करणार आहेत। मिलिंदजी, संजय तुर्तास धन्यवाद। आम्ही पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधू, कारण पुढच्या काही क्षणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा सुरू होईल। ते आता अमरावतीत दाखल झालेले आहेत आणि 12:30 वाजता दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुद्धा आहे, ती सुद्धा तुम्ही लाईव्ह पाहणार आहात न्यूज 18 लोकमतवर।
यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे परीक्षेची आणि परीक्षेची. कारण आज होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी परीक्षेला जाण्यापूर्वी बसचा संप असल्यामुळे परीक्षार्थींना परीक्षा द्यावी लागते. हे प्रकारे प्रशासनानं तयारी पूर्ण केली. आज परभणी जिल्ह्यामध्ये 26 परीक्षा केंद्रावर परीक्षा होते. साधारणपणे पुढच्या 15 मिनिटात पेपर सुरू होणार आहे. 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी एकट्या परभणी जिल्ह्यात ही परीक्षा देणार आहेत. पण एसटीच्या संपामुळे परीक्षेला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागते. अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. काही जणांचा पेपरही बुडू शकतो. विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं परिसरात 144 कलम लावलंय. तसंच परिसरातल्या दुकानांमधली झेरॉक्स मशीन सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश दिले. या शिक्षकांच्या पात्रता परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर परभणीत 18 ते 27 नोव्हेंबरपर्यंत सैन्य भरती होणार असल्याची अफवा पसरली. त्यामुळे अगदी थेट नंदुरबार, जालना, हिंगोली, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यातून सुद्धा रात्री अपरात्री कसाबसा प्रवास करत परभणीमध्ये विद्यार्थी शेकडोंच्या संख्येने दाखल झाले. पण अशा कुठल्याही प्रकारची लष्कराची भरती नाही असं इथे आल्यानंतर विद्यार्थ्यांना कळलं. त्यामुळे विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला. मुळे असे शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी आले. सोशल मीडियात, व्हॉट्सअपवर ही बातमी पसरली की परभणीमध्ये भरती आहे आणि या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सैन्य भरतीच्या करता इथे पोहोचले. अगदी खानदेशातून, मराठवाड्यातून, विदर्भातल्याही 1-2 जिल्ह्यातून हे सैन्य भरतीसाठी विद्यार्थी इथे आले होते. विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, कुठून ही अफवा पसरली की परभणीत सैन्य भरती होणार आहे? मिलिंद, आज जिल्ह्यामध्ये जवळपास 24 केंद्रांवर टीईटीची एक्झाम होते. परंतु या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा परभणीमध्ये काही विद्यार्थी दाखल झाले होते. अनेकांना वाटलं की हे शिक्षक भरती प्रक्रियेसाठी जी परीक्षा होणार आहे त्यासाठी आहेत. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण जाऊन माहिती घेतली तर या विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून परभणीमध्ये सैन्य भरती होणार असल्याची माहिती मिळाली होती. आणि त्यामुळे विदर्भातील असतील, पश्चिम महाराष्ट्रातून असतील, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमधून विद्यार्थी परभणीमध्ये आले होते. काल रात्री उशिरा हे विद्यार्थी परभणीमध्ये दाखल झाले होते. जिल्ह्यामध्ये 24 परीक्षा केंद्रांवर टीईटीची एक्झाम आहे. अनेक विद्यार्थ्यांचा आणि परभणीतील नागरिकांचा समज असा झाला होता की त्या एक्झामसाठी आले आहेत. परंतु अधिक चौकशी केली असता त्या जिल्ह्यांमध्ये सोशल माध्यमांमधून परभणीमध्ये पुढील 1 आठवडा सैन्य भरती होणार असल्याची अफवा पसरली होती आणि त्या अफवेच्या अनुषंगाने हे विद्यार्थी परभणीमध्ये आले होते. एकीकडे एसटीचा संप सुरू आहे, परंतु एसटीचा संप सुरू असतानाही नोकरी लागेल, नोकर भरती होईल या आशेवर हे विद्यार्थी मोठ्या संख्येने परभणीमध्ये आले होते. या अगोदरही परभणी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे 2-3 वेळा घटना घडलेल्या आहेत. सैन्य भरतीच्या अफवा विदर्भामध्ये किंवा इतर ठिकाणी पसरतात आणि त्या प्रत्येक वेळी परभणीच्या नावाने हा मेसेज फिरतो आणि त्यानुसार मग विद्यार्थी परभणीमध्ये गर्दी करतात आणि एकूण प्रशासनावरही याचा ताण येतो. विद्यार्थी जे त्या ठिकाणून या ठिकाणीपर्यंत पोहोचतात, म्हणजे वाहनांचा वापर करतात. आपल्या एसटीचा संप असल्यामुळे वेगवेगळ्या वाहनांच्या माध्यमातून ते परभणीमध्ये पोहोचते आणि रात्रभर उघड्यावर त्यांना मुक्काम करावा लागला. परंतु ज्यावेळी त्यांना माहिती मिळाली की या ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही सैन्य भरती होणार नाहीये, त्यानंतर विद्यार्थी निराश झाले आणि विद्यार्थी पहाटेच्या सुमारास किंवा रात्रीच्याला जे काही वाहन मिळेल जे ते वाहन घेऊन आले होते ते वाहने घेऊन त्यांनी परतीचा प्रवास सुरुवात केला आहे. परंतु अशा प्रकारे सोशल माध्यमांमधून खोडसाळपणे जे काही मेसेज पसरवले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. बरं, पण मग आता या विद्यार्थ्यांची कशी समजूत काढण्यात आली? काही विद्यार्थी आहेत बरोबर, त्यांचं काय म्हणणं आहे? कुठून ही अफवा पसरली? काही पोलिसात तक्रार झाली आहे? मिलिंद, काल रात्री उशिरा हे विद्यार्थी परभणीमध्ये दाखल झाले होते. सैन्य भरती होणार आहे या व्हॉट्सअपवरील मेसेजमुळे
हे विद्यार्थी परभणीमध्ये दाखल झाले होते आणि प्रत्येक वेळेस अशा प्रकार घडतो. काल रात्री परभणीमध्ये दाखल झाल्याच्या नंतर त्यांनी इथे काही जणांशी संपर्क केला. पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी जाऊन त्या विद्यार्थ्यांना समजून सांगितलं की अशा प्रकारची कोणतीही भरती नाहीये, ऑथेंटिक म्हणजे न्यूजपेपरमध्ये जाहिरात नाहीये किंवा कोणते जे गव्हर्नमेंटच्या वेबसाईट आहेत त्यावर असा कुठलाही प्रकार नाहीये. पण विद्यार्थ्यांपर्यंत सोशल माध्यमातूनच ही बातमी पोहोचली होती. त्यामुळे पोलिसांनी असेल किंवा प्रशासनाने असेल या विद्यार्थ्यांना समजून सांगितलं. त्या ठिकाणी त्यांची जी काही व्यवस्था करता आली प्रशासनाला त्यांनी व्यवस्था केली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना समजून सांगितल्यावर विद्यार्थी निराश होऊन वापस माघारी गेलेले आहेत. आज सकाळपर्यंत परभणीमध्ये सध्या तरी कोणतेही विद्यार्थी शिल्लक नाही जे काही सैन्य भरतीसाठी आले होते. ते रात्री किंवा पहाटेच्या सुमारास आपापल्या गावाकडे परत गेलेले आहेत. मिलिंद. विशाल, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान तिकडे यवतमाळमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा होते. या ठिकाणी काय परिस्थिती आहे थेट जाऊयात. भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. भास्कर, परीक्षेची पूर्वतयारी पूर्ण झाली, पुढच्या काही मिनिटात परीक्षा सुरू होईल. आलेत बऱ्यापैकी विद्यार्थी अपेक्षेप्रमाणे केंद्रावर? मिलिंद, नक्कीच पहिला जो पेपर आहे तो 10:30 वाजता या ठिकाणी सुरुवात होणार आहे. म्हणजेच आता काही 2-3 मिनिटांमध्ये या पेपरला सुरुवात होणार आहे. आणि सुरुवातीला जर बघितलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि बरेचसे जे विद्यार्थी आहे परीक्षार्थी आहेत ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एकंदरीत शासनाच्या वतीनं किंवा मग शिक्षण विभागाच्या वतीनं या ठिकाणी चोख असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि पोलीस विभागाचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आपल्याला तैनात करण्यात आलेल्या जेणेकरून कुठलाही प्रकार होऊ नये अशी एकंदरीत या ठिकाणी प्रशासनानं खबरदारी घेतलेली आहे. विशेष म्हणजे एका रूममध्ये 24 परीक्षार्थी आहे आणि यवतमाळ जिल्ह्यात पहिल्या पेपरसाठी 21 परीक्षा केंद्र आहे तर दुसरा जो पेपर आहे यासाठी 16 परीक्षा केंद्र आहे. एकंदरीत 10,000 पेक्षा जास्त परीक्षार्थी ही परीक्षा देत आहे जेणेकरून TETच्या भरोश्यावर पुढे आपण शिक्षण खात्यामध्ये नोकरीला लागू याच भावनेने हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी असल्याचं दिसून येत आहे. एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात जे काही खबरदारी घेतल्या जातात त्या खबरदारीच्या माध्यमातून कोणी कॅमेरासमोर बोलण्यास जरी पुढे येत नसलं तरी जी या ठिकाणी जी व्यवस्था करण्यात आलेली आहे अत्यंत चोख अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मिलिंदजी, तूर्तास धन्यवाद भास्कर या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे परीक्षा सर्वत्र सुरळीत आणि व्यवस्थित सुरू होत आहेत. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा आणि पहिली बातमी आहे साताऱ्यातून. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मोठा राडा झाला आहे. शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. शिंदे आणि रांजणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला. जावळी तालुक्यातल्या मेढा इथल्या मतदान केंद्रावर तणाव वाढलाय. यावेळेला पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचाही प्रयत्न केलाय. दरम्यान 21 पैकी 11 उमेदवार हे बिनविरोध निवडून आल्यामुळे केवळ 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्याच्या 11 तालुक्यात 1964 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीकरता पणाला लागले. सातारा जिल्हा बँकेची निवडणूक आहे. खरं तर यातली काही निवडणूक ही याआधीच बिनविरोध झालेली आहे. म्हणजे 21 जणांचं एकूण संचालक मंडळ आहे, त्यातले 11 उमेदवार हे आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे फक्त 10 जागांसाठी खरं तर निवडणूक होती आहे. पण त्यातही शिंदे आणि रांजणे या दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आधी बाचाबाची झाली. आणि आपण अधिक माहिती घेऊयात. आपले साताऱ्याचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्यासोबत जोडले गेलेत. किरण, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, आज पाहायला गेलं तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आज मतदान होत आहे आणि आज सकाळपासून 8 वाजल्यापासून हे मतदान शांततेत होत होतं. मात्र हे जे आहे आता राष्ट्रवादीचे नेते एकमेकांसमोर आता भिडलेले आहेत. जावळी या ठिकाणी असलेले जे मेढा मतदान केंद्र आहे या ठिकाणी शशिकांत शिंदे आणि ऋषिकांत शिंदे म्हणजे शशिकांत शिंदेचे भाऊ आणि
रांजणे ज्ञानदेव रांजणे आहेत यांच्यामध्ये आता वादविवाद झालेला आहे. मतदान केंद्राबाहेरच एकमेकांना हातवारे केल्यानंतर या दोघांमध्ये जो आहे तो वाद झालेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर या मतदान प्रक्रियेमध्ये शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्यामध्ये जी काय लढत होत होती ही महत्वाची लढत समजली जात होती. मोठी चुरस या ठिकाणी या दोघांमध्ये पाहायला मिळत होती आणि याच्यातूनच जो हातवारे केले आणि त्यामुळे हा जो वाद आहे तो या ठिकाणी झाला. मात्र यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर हा वाद जो आहे तो काही मिटवण्यात आलेला आहे. मात्र या मतदान केंद्रावर आता तणावाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. मिलिंद. बर, किरण तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. याची काही थोड्या वेळापूर्वीची या मतदान प्रक्रिया जेव्हा सुरू झाली त्यावेळेची ही काही दृश्य आहेत. सातारा जिल्हा बँकेची निवडणूक, 10 जागांसाठी मतदान, कोविडच्या नियमांचं पालन करत मतदान होत आहे. पण तरीही राष्ट्रवादीच्याच 2 नेत्यांमध्ये काही वादावादी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शब्दाशब्दी आणि हाणामारी. तिकडे सांगलीमध्ये सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मतदानाला सुरुवात झाली. 18 जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मुख्य लढत आहे. आता मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडू लागलेत. साताऱ्याच्या सोबतच सांगलीची सुद्धा आज निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी सकाळीच मतदानाला सुरुवात झाली आहे. सांगली मध्यवर्ती बँकेच्या करताची ही निवडणूक. एकूण 18 जागा आहेत. सांगलीच्या जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठीच्या आणि या सर्व जागांसाठी आज मतदान होत आहे. इथे महाविकास आघाडीतले 3ही पक्ष हे एकत्र आलेत तर भाजप हा एकटाच निवडणूक लढवतोय. त्यामुळे या सांगलीच्या जिल्हा बँकेवर वर्चस्व कोणाचं यासाठी आज मतदान होत आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. 100% लोकसंख्येचं लसीकरण केलेला हिमाचल प्रदेश हा देशातला पहिला असा प्रदेश ठरलाय, पहिलं राज्य ठरलंय की जिथे 100% लसीकरण झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा हिमाचल प्रदेशच्या नागरिकांचं कौतुक केलंय. दुर्गम भागात लोकसंख्या वसलेल्या राज्यानं जी कामगिरी केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे. पण त्यांना हे यश अखेर मिळालं कसं? नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची मोहीम संजीवनी या शॉर्ट ऑफ लाईफच्या माध्यमातून आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वर्ष की सबसे बड़ी महामारी के विरुद्ध लड़ाई में हिमाचल प्रदेश चैंपियन बनकर के सामने आया है. कोरोना लसीकरणाबाबत हिमाचल प्रदेशनं केंद्रानं दिलेल्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं. हिमाचल प्रदेशकडून इतर राज्य नेमकं काय शिकू शकतात हे आम्ही लसीकरण अधिकाऱ्यांकडून जाणून घेतलं. We had worked very hard in the tribal districts because because of upcoming winters, we were planning that we have to finish the second dose over there. So the vaccine allocation at the state level was done towards this tribal districts. The vaccine was shifted as per their estimated requirements and population was vaccinated at the earliest. As overall, talking about the state for pace of vaccination, our monitoring part is very strict on our side because from the top end, maybe it's the Honorable Chief Minister or the Health Minister, at the level of Chief Secretary, they are monitoring it on a weekly basis. The updates are going with them and they are reviewing it with all the Deputy Commissioners. With this, we had a help from other departments also for basically for the mobilization of the beneficiaries who are due for vaccination. Last question to you. So I know every state is different, but if you had to give a few tips as to what should every state be doing which is applicable there, what the best practices with Himachal has implemented, what would they be?
First of all, I would say you should have a good mechanism of monitoring any program. Secondly, the support of the beneficiary. I mean, the service takers. I would say that really depends a lot on them. There should be Whether transparency. there should be transparency. You should not. You should tell them everything, that whatever it is there, and people accept it. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण तुम्हाला सगळ्यांना कळकळीचं आवाहन, कोरोनाच्या विरोधातली ही लस दोन्ही डोस मी घेतलेत, तुम्ही घेतलेत. जर का एकच झाला असेल तर दुसरा वेळेत घ्या, आणि घेतला नसाल तर असं करू नका. लस घेणं अतिशय आवश्यक आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया.